घरगुती बियाणं असतं त्या घरगुती बियाण्याला आपण किती जमिनीमध्ये बियाणं आपण टाकलं पाहिजे याचा एक अंदाज काढण्यासाठी आपण बीज उगवण क्षमतेचं प्रात्यक्षिक या ठिकाणी येत आहोत। या ठिकाणी आपलं घरचं मकाचं बियाणं आहे हेच आपण यावेळी बीज उगवण क्षमता याची चेक करायची। आपण हे पोतं जे आहे हे म्हणजे आपली जमीन आहे आणि ती अतिशय कोरडं उन्हाने तापलेली ती जमीन आता त्याच्यावर पाऊस झाला असं आपण समजू। पाऊस झाला म्हणून आपण त्या जमिनीचा ओलावा वाढवला आणि वापसा जे म्हणतो आपण आता त्या जमिनीला तुम्ही पिळून काढा म्हणजे ती जमीन वापशावर आली। जेवढं पोषक वातावरण जमिनीमध्ये बीज उगवण होण्यासाठी लागतं तेवढं वातावरण आपण त्या पोत्यातलं अतिरिक्त पाणी पिळून काढलं म्हणजे उत्कृष्ट असा वापशावर ही जमीन आता आलेली आहे। या जमिनीवर म्हणजेच आपण या प्रात्यक्षिकासाठी घेतलेल्या गोणपाटावर 100 बिया मका या ठिकाणी ठेवणार आहोत। टक्केवारी काढायची म्हटलं तर आपण 100 पैकी किती असं म्हणतो। मग आपण 100 मकाच्या बिया या जमिनीवर ठेवल्या म्हणजे या पोत्यावर ठेवल्या आणि त्याची गुंडाळी करून सावलीमध्ये 5 दिवसानंतर आपण त्याला थोडीशी आर्द्रता थोडंसं पाणी देऊ। 5 दिवसानंतर जर पाहिलं 100 पैकी जर 90 बियांना बीजांकुरण झालेलं असेल म्हणजेच मूळ आलेलं असेल तर आपली बियाण्याची घरच्या बियाण्याची उगवण क्षमता ही किती झाली 90% झाली। जर 70 बियाण्यांना अंकुरण झालेलं असेल 70 बियाणं उगवली असतील तर आपली 70% झाली। मग आपल्याला समजा 75 किलो बियाणं एकरी मग याचं पेरणीसाठी लागत आहे तर 90% त्याची उगवण क्षमता आलेली असेल तर आपलं बियाणं हे 75 किलोच पेरायचं आहे। परंतु 70% जर आली तर बियाणं वाढवावं लागेल की कमी करावं लागेल वाढवावं लागेल। तर अशा पद्धतीने हे आहे। आता 2 छोट्या छोट्या मुलांनी याच्यावर 100 बिया ठेवा पटकन चला पुढे या दिदी इतकं पण छोटे नाही 100 बिया घे 100 बिया परत टाका ठेवा। गोणपाटावर आपण 100 बिया ठेवलेल्या आहेत। आता त्या 100 बियांची ओल्या गोणपाटाची गुंडाळी आपण या ठिकाणी करून ते सावलीच्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि त्या पोत्यामध्ये योग्य ती आर्द्रता 5 दिवस आपण त्यांना देणार आहोत। अशा पद्धतीनं त्याची गुंडाळी करायची आहे आणि ते ओलं होणार नाही पावसात भिजणार नाही अशा ठिकाणी थोडंसं आळूशाला या ठिकाणी ठेवायचं। मका पिकाच्या घरगुती बियाण्याची उगवण क्षमता या ठिकाणी चेक करण्याचं आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे संपूर्ण असं तयार झालेलं आहे। आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून तसंच श्रीगोंदा तालुक्याचे कृषी अधिकारी आणि आमच्या बीडचे म्हणजे पिंपरी कोलंदर जवळपास उक्कडगाव येळपणे या जवळच्या गावाचे जे कृषी अधिकारी आहेत ते आदरणीय आमचे कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपणास या ठिकाणी जी काही शासनाच्या माध्यमातून जी बीज प्रक्रिया आहे ती आपणा सर्वांना या ठिकाणी उत्तम प्रकारे दाखवणार आहेत आणि याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची। माध्यमातून आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारची शेती करता येईल आणि त्या शेतीसाठी निरोगी बीज आपल्याला मिळालं पाहिजे। जसं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारचं बीज शेतामध्ये पेरण्यासाठी घेतलं तर येणारं जे काही उत्पन्न शेतीतलं पीक आहे ते अतिशय सुंदर येणार आणि त्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या रोगाला बळी पडणार नाही आणि मग जे काही उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आपल्या अपेक्षापेक्षा चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला प्राप्त होईल। म्हणून या ठिकाणी कृषीच्या माध्यमातून बीज प्रक्रिया कशी केली जाते त्याचं प्रात्यक्षिक आपणास या ठिकाणी आदरणीय आमचे जे कृषी अधिकारी आहेत कांबळे साहेब ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवणार आहेत आणि तदनंतर आपण आपल्या शेतामध्ये याच प्रकारची बीज प्रक्रिया करावी असे मी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती करतो। आपण सोयाबीन पिकाची जैविक बीज प्रक्रिया पाहत आहोत। सोयाबीन पिकाला जैविक बीज प्रक्रिया करण्याच्या अगोदर आपण जैविक जे काही या ठिकाणी गुणधर्म असलेलं हे आणलेलं आहे कल्चर आणलेलं आहे त्या कल्चरला खाण्यासाठी बियाण्याला आपण अगोदरच गुळाचं द्रावण आपण आपल्या गावरान भाषेत गुळवणी म्हणतो त्या गुळवणीमध्ये बियाणं भिजवून घेतलेलं आहे जेणेकरून या जीवाणूंना खाद्य म्हणून त्या गुळवणीचा उपयोग होईल। या पद्धतीनं सोयाबीनच्या 35 ते 40 किलो बियाण्यास हे पुरेल एवढं आपण या ठिकाणी टाकत आहोत। फॉस्फरस नायट्रोजन आणि पोटॅशियम यांना विरघळवणारे जीवाणू तसेच बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक अशा पद्धतीचे हे कल्चर आपण बियाण्यांना टाकून घेत आहोत।
सोयाबीन सारखं बियाणं याचं कवच जे असतं ते अतिशय नाजूक असतं आणि त्याला हाताने जर आपण चोळलं तर त्याचं कवच फुटून उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बियाण्याची उगवण क्षमता आणि बियाण्याची बीज प्रक्रिया हे जैविक बीज प्रक्रिया असे दोन्ही प्रात्यक्षिक या ठिकाणी घेतलेले आहेत. पतोळ, राहणार पिंपरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. कारण मी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदाचं काम करीत आहे, कार्यरत आहे. तर हे जसं आपल्याला महिला आपली गरोदर राहते तर तिला जसं आपल्याला तिची काळजी घेतली जाते, त्या मुलाला कुठलाही आजार होऊ नये किंवा कुठलाही अपंग होऊ नये, काही त्याला म्हणजे एकदम सुरक्षित व्हावा, तसंच आपल्याला ही शेतीमध्ये पण आपल्याला बीज प्रक्रिया करायची आणि ह्या बीजाला कुठलीही इजा होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला हे कृषी साहेब कांबळे आपल्याला सगळ्यांना, शेतकऱ्यांना, महिला बंधू आणि भगिनींना सगळ्यांना एक मार्गदर्शन करणार आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक बघावं आणि असंच बीज प्रक्रिया करावा. धन्यवाद. ज्यावेळेस म्हणेल ICM त्यावेळेस तुम्ही 1 2 3 1 2 3 1 ही टाळी वाजवायची. ICM. धन्यवाद.